नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। खानापूर कोऑपरेटिव्ह बँक नोकर भरतीतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी विकास पॅनलची स्थापना। विकास पॅनलची पत्रकार परिषदेत माहिती। खानापूर कोऑपरेटिव्ह बँक नोकर भरतीतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी तसेच स्थानिक सभासदांच्या मुलांना नोकर भरतीत डावलण्यात आल्याने त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि बँकेचे ज्येष्ठ दिवंगत संचालक कै बाबूराव रामचंद्र चित्रगार, कै महादेव यशवंत शेलार, कै कृष्णा खानापुरी यांनी प्रामाणिकपणे बँक चालवून बँकेला नावारूपास आणले, त्यांच्या तत्वांनाच तिलांजली देण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाने केले आहे। त्यासाठी ही निवडणूक आपण विकास पॅनलच्या नावाखाली लढवत असल्याचे विकास पॅनलच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य व दिवंगत संचालक महादेव शेलार यांचे सुपुत्र बाळाराम शेलार, दिवंगत संचालक बाबूराव चित्रगार यांचे चिरंजीव राजेंद्र चित्रगार, बँकेचे विद्यमान संचालक शिवाजी चुडाप्पा पाटील, दिवंगत संचालक कृष्णा खानापुरी यांचे चिरंजीव विद्यमान संचालक मारुती खानापुरी तसेच संतोष हंजी यांनी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात आपण निवडणूक का लढवित आहोत याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी गंगाराम गुरव, दीपक दिगीकर, कृष्णा कुंभार, सीताराम बेडरे व आदी जण उपस्थित होते। यावेळी बाळाराम शेलार माहिती देताना म्हणाले की खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक 12/1/2025 रोजी होत आहे आणि ह्या निवडणुकीत आम्ही कैलासवासी बाबूराव रामचंद्र चित्रगार, कैलासवासी महादेवराव यशवंतराव शेलार, कैलासवासी कृष्णा अंबाजी खानापुरी यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही निवडणूक लढवित आहोत। एकच की जी खानापूर कोऑपरेटिव्ह बँक पूर्वीचे अर्बन खानापूरच्या काही जेठ समाजसेवकांनी त्याचबरोबर परिसरातील जळगे, करंबळ, रुमेवडी, मंत्रुगा, हरुरी, शेडेगळी, नागुर्डा, रामगुर्डी, मोदेकोप, त्याचबरोबर दोड्डसूर, कुकुटगिरी, बरगाव आणि खानापूर शहर मिळून या बँकेची स्थापना 1921 साली करण्यात आली आणि ही बँकेची स्थापना करण्याचा एकच उद्देश की ह्या जी स्थापन केलेल्या खेड्यातील ही बँक स्थापन केलेल्या खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी हा उदार हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही बँकेची स्थापना केली आणि त्यावेळेच्या जाणकार लोकांनी ह्याच खानापूर शहरातील व परिसरातील मुलांना, उच्च शिक्षित मुलांना नोकरीची संधी दिली। त्यामध्ये आर.पी. जोशी साहेब, कदम साहेब युवकांना संधी दिली। त्यामध्ये आर.पी. जोशी साहेब, कदम साहेब, कैलासवासी अशोक पाटील, रुमेवडीचे बैरजी चौगुले साहेब, करंबळचे बी.एन. पाटील साहेब, जळग्याचे डी.आर. गुरव, त्याचबरोबर दोड्डसूरचे कैलासवासी ईश्वर पाटील, कुकुटगिरीचे श्रीपती पाटील यांना संधी देऊन ह्या बँकेची प्रगती मोठ्या प्रमाणात केली गेली आणि काही दिवसांत ही या संस्थापक गावांनी खानापूर तालुक्याचे आर्थिक गंगोत्री म्हणून सभासद ओळखू लागले। परंतु आत्ताच परवाची जी नोकर भरती झाली ही एक मेगा भरती केल्याप्रमाणे या विद्यमान संचालक मंडळाने केलेली आहे। खरोखरच ही या स्थापन केलेल्या ज्या खेड्यातल्या शहरातील लोक स्थापन केलेल्या त्यांच्यासाठी एक अत्यंत खेदजनक गोष्ट म्हणजे ह्या एकाही मुलांना, उच्च शिक्षित मुलांना याच्यामध्ये त्यांनी संधी दिलेली नाही आणि बाहेरच्यांना संधी दिलेली आहे। त्यासाठी आपण ही प्रेरणा ठेवून हा पॅनल आम्ही तयार केलेला आहे। त्याचबरोबर कैलासवासी महादेवराव शेलार सुद्धा याच्यामध्ये 29 वर्ष संचालक होते, चेअरमन पद बसवलेत, व्हाईस चेअरमन पद बसवलेत आणि त्यांची कारकिर्दी सर्व सभासदांनी खानापूर तालुक्याला सुद्धा जाण आहे आणि त्यांच्याच विचाराने मी बाळाराम महादेव शेलार हा जो स्थानिक लोकांवरती अन्याय झालेला आहे, शिकलेल्या युवकावरती अन्याय झालेला आहे, लहान वर्गाच्या मुलावरती अन्याय झालेला आहे, त्याच्यासाठी आम्ही एक संचालक शिवाजी पाटील, मारुती खानापुरी यांच्याशी संपर्क साधून त्यांनी ही नोकर भरती चुकीची आहे असं मला निर्देशन आणून दिले आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी की त्यांनी त्या प्रोसिडिंगला मान्यता दिली नाही, त्यांच्या सही सुद्धा केलेली नाही। त्यामुळे आजही त्या जे घेतलेल्या मुलांना रीसर डी.आर. ऑफिस कडून ऑर्डर मिळालेला नाही। तो याच्यासाठी
आपण या निवडणूक याच्यामध्ये उतरत आहेत आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. सेलार म्हणून या विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात आणि विद्यमान संचालक मंडळामध्ये तुमचे बंधू अमृत शेलार हे चेअरमन म्हणून काम केले आणि त्यांचा एक या ठिकाणी पॅनल आहे. असं असताना तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढत असताना दोन बंधूतील वाद आहे का असा मतदारांमध्ये प्रश्न आहे आणि आपण एक बंधू असताना तुम्ही या निवडणुकीमध्ये का सहभागी झालात असं तुम्हाला वाटतंय? वाद म्हणत असाल तर हा विचारांचा वाद आहे. कारण जे महादेव शेलारने आम्हाला जो पाया घालून दिलेला आहे, जे आमच्यावर संस्कार केलेले आहेत, ते संस्कार या बँकेच्या नोकर भरतीमध्ये कामाला आलेले नाहीत असे आम्हाला जेव्हा दिसून आले, त्यासाठी आपण हा विकास पॅनल तयार करून आपण निवडणूक लढवत आहे. आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छितो? मतदारांना एकच एक आवाहन करू शकतो, जे पूर्वी सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य व्यावसायिकांना 25,000 आणि 50,000ची जी कॅश क्रेडिट म्हणून जी रक्कम दिली जात होती ती आता बंद आहे. ती जर आमचं पॅनल पूर्णपणे सत्तेत आल्यावर आम्ही ते पुन्हा सुरू करू अशी मी संचालकांना ग्वाही देतो. मत व्यक्त केलं त्या गोष्टी आपण आता जे 13 लोक बसलेले आहोत त्यांच्याशी सतत आम्ही 6-7 महिने चर्चा करत आहे आणि काय करावं काय नाही करावं. आम्हाला त्या बँकेची माहिती नव्हती. त्यावेळेला ज्येष्ठ संचालक शिवाजी पाटील, मारुती खानापुरी यांनी आम्हाला त्या गोष्टीची कल्पना दिली की काय चाललंय, काय हे अफवा आहे, या गोष्टीची कल्पना दिली. नोकर भरतीच्या वेळी शिवाजी पाटील यांनी नोकर भरतीला पुरेपूर विरोध केलेला होता, पूर्ण विरोध केलेला होता. त्यावेळेला त्यांच्या विरोधाला डावलून त्याचा काही एक फरक पडत नाही असं सांगून विद्यमान संचालक आणि चेअरमन यांनी नोकर भरतीचा परवानगी आणली. त्या पद्धतीने नोकर भरती केली गेली. ते कायद्याने केले आणि कशा रीतसर केलेले असं सांगतात. असं सांगितलेलं असताना ज्या वेळेला त्यांचा 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड संपतोय त्यावेळेला त्यांना ताबडतोब परमनंट अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे काय? अगर दिलेलं असले तर त्यांनी पेपरातून कुठे एखाद्या कर्मचाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर प्रसिद्ध करावा. दुसरी गोष्ट, प्रत्येक त्या तालुक्यातल्या लोकांना, आपला तालुक्यातील शेतकरी वर्ग जास्त असल्या कारणाने अशिक्षितपणा जास्त आहे, परंतु संस्कार सगळ्यांच्यात आहे. अशिक्षितपणा असला तर चालतोय पण संस्कार असले पाहिजे. तर ह्या शेतकऱ्यांना ज्या वेळेला नोकर भरतीची चौकशी केली गेली, एक न्हावी आहे खानापूर तालुक्यात, न्हावीच्या पोराला पिऊनची जागा पाहिजे होती. पिऊनच्या जागेला त्यांनी विचारणा केली असता पिऊनला आपण सगळे 90% 95% मेरिटचे लोक घेतलेले आहेत असा उत्तर देण्यात आला. त्या मला ही गोष्ट अतिशय उच्च शिक्षित लोकांकडून आणि या संचालक मंडळाकडून दिली गेलेली ही जो जबाब आहे हा हास्यास्पद आहे. लहानातल्या लहान मुलाला कळतंय की ही गोष्ट कुठल्या पद्धतीने सांगितली गेलेली आहे. पिऊनला झाडू मारायला 90% 95%ची काय गरज आहे? तो झाडू मारताना कुठल्या पद्धतीने आडवी झाडू धरतोय का उभी झाडू धरतोय हे ट्रेनिंग द्यायला 90% 95%ची गरज असते. मग मला एक समजत नाही, घराघरामध्ये बाया कामाला जातात, झाडून काढतात, त्यांचे काय सगळ्यांची 90% 95% हे ट्रेनिंग मार्क्स बघून ट्रेनिंग देऊन पिऊनची जागा भरतात काय? जेव्हा 90% 95%ची गरज लागते ते क्लर्क, मॅनेजर पोस्ट ह्या जिथं चांगल्या म्हणजे आपल्या अकाउंट्स वगैरे शिक्षणाची गरज असते तिथं त्या मेरिटची गरज असते. आणि असं असताना पिऊनला 90% पाहिजे म्हणून सांगणारे संचालक आणि चेअरमन कुठल्या विचाराचे आहेत आणि कुठल्या पातळीला गेलेत हे विचार करण्याची गरज आहे. आणि त्वरित खानापूरच्या जनतेला हा एक अलर्ट आहे की सावधान व्हा. आणि आता वेळ आलेली आहे आणि ह्या वेळेतच इलेक्शन आलंय आणि ह्याच वेळी यांचं हे एका वर्षात इंटिरियरचा खर्च, नोकर भरतीचा खर्च आणि सॉफ्टवेअर अपडेट आता इलेक्शनच्या पिरियडच्या दरम्यान होत आहे. बँकेला हा नफा बँकेचा ह्या वर्षीचा त्यांनी जवळजवळ 40 ते 50 लाखाच्या दरम्यान दाखवलाय. माझ्या अंदाजाने 42 लाख, मला परफेक्ट आकडा आठवण नाही, पण हा आकडा 42 लाखाचा प्रॉफिटचा आकडा की कुठला? 3 ब्रांचेस आणि हेड ब्रांच ह्या तिन्ही सगळ्यांचा मिळून आहे. मग तुम्ही 3 ब्रांच नवीन ओपन करणार पण त्याला 15 कामगार अपॉइंट केला. 15 कामगारांचा माझ्या अंदाजानं पगार आता ज्यांनी परमनंट प्रमाणे पगार काढलेला आहे, तुम्ही जाऊन बघा, चेक करा, 4 लाख जवळपास पगार होत आहे आता त्यांचा महिन्याला. तर वर्षाला 12 महिन्याला 12 चौक 48 लाख म्हणजे 48 लाख तुमचा पगारच व्हायला लागला.
तुमचा प्रॉफिट 42, मी हा वरचेवर सामान्य माणसाला समजावा असा फरक दाखवलाय. तसा बघायला गेला तर मला माहित असल्याप्रमाणे आता नवीन ज्या ब्रांच झाल्यात, एखादी ब्रांच सोडल्यावर दुसऱ्या बँकेला 15 ते 20 हजार रुपये असा नफा होत आहे किंवा 50,000 पर्यंत नफा होत आहे आणि तिचा खर्च लाखाच्या वर, 2-3 लाखाच्या वर आहे असं म्हणत आहे. तर ह्याची कागदोपत्री चौकशी होऊन त्यांनी ती स्पष्ट करून दाखवावी. काय नफा आहे, काय नुकसान आहे, महिन्याकाठी काय चाललेलं आहे हे दाखवून द्यावं. पारिशवाड आणि बीडी ह्या भागात ब्रांचेस काढायची गरज नव्हती. तीच बेळगावलाही काढले तर परत एखादी दुसरी वाढवली असली तर चालले असते. मग ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या असताना आम्हाला विचार असा पडला की करावं काय. मग बाळासाहेब हे माझे ज्येष्ठ बंधू, माझे वडील वारले, वडिला समानच आहेत, त्यांच्या जवळ मी बऱ्याच वेळा विचार केलो, चर्चा केले. मग त्यांनी मला प्रत्येक वेळेला ह्याच पद्धतीनं कसं करूया बघूया, आपण ह्यांना कसं अडवायचं बघूया. मी सगळ्या संचालकांशी बोलत आहे, सगळ्यांची चर्चा करत आहे. हे काय तर निष्पन्न निघते का बघूया, नाही तर नंतर आपण इलेक्शन वगैरे विचार करूया. त्यावेळेला मी बाळासाहेबांना, आम्ही सर्व संचालक, मारुती खानापुरी, मी, शिवाजी पाटील, सीताराम बेडरे सर, कृष्णा कुंभार, दीपक डिगेकर साहेब, गंगाराम गोरे, ह्या सगळ्यांनी मिळून, शांताराम निकलकर, सर्वांनी मिळून त्यांच्याकडे जाऊन आपण हात जोड, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हांजी साहेब, हे आम्ही सर्वजण मिळून बाळासाहेब शेलारांना भेटून त्यांची विनवणी करून की असं कसं करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळेला त्यांनी आपल्या बंधूचा किंवा आपल्या घरचा विचार न करता आपल्या वडिलांसाठी, त्यांनाही ती तळतळ होतीच, तळमळ होती, पण बंधूच्या विरोधात कसं जायचं, लोकांना काय संदेश जाईल हा त्यांच्या मनात विचार होता. पण आम्ही सगळेजण चर्चा केल्यानंतर हा प्रश्न पडला की जसं आज आम्ही वरिष्ठ संचालकांना दोष देत आहे की तुम्ही यंग माणसाला, तरुण माणसाला का अडवला नाही, त्याला का तुम्ही वेळीच रोखला नाही, हे आम्ही प्रश्न जे विचारत आहे. बाळासाहेब उद्या तुम्हाला विचारतील, तुम्ही ज्येष्ठ बंधू वडिलांच्या समान असताना तुम्ही ठामपणे थांबून 15,000 शेअर भागधारकांचा विचार केला नाही, फक्त तुमच्या भावाचा विचार केला, असा प्रश्न आला तर त्यावेळेला महादेव शेलारांना त्यांच्या आत्म्याला खरोखरच त्रास होईल. ह्या गोष्टीच्या विचार मंथनानंतर काय करावं, तर आम्ही गप्प बसलो तर परत हे पॅनल आपला इलेक्शन करून पुढे निघून जाणार. तर सगळे मिळून काहीतरी करून ह्याला अडवायला पाहिजे. याच्यासाठी आताच इलेक्शन करून ह्याला विरोध करून आपण त्या जागेला जाऊन ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सरळ आणि स्वच्छप्रमाणे, नियमितप्रमाणे, व्यवस्थितपणे कसे पार पाडवता येईल हे बँकिंग एक्सपर्टला घेऊन 6-7 महिने आपण विचार मंथन करून ते आपल्याला करावं लागेल. आम्हालाही जड आहे ते करायचं, पण आपण करू. त्याच्यासाठी आपण ह्या इलेक्शन मध्ये भाग घेतलेला आहे. बाकी आम्हाला ह्या पदांची वगैरे काही अपेक्षा नाही. एवढं सांगून मी संपवतो. मी सांगून माझ्या खानापूरच्या शेतकरी जनतेला, सामान्य जनतेला आणि विचारवंत जनतेला, कारण खानापूरची जनता ही भांडण करत नाही, तंटे मारामारी करत नाही, परंतु विचार करून निर्णय घेऊन शेवटी योग्य त्या व्यक्तींची निवड करते. यावेळी ही त्यांनी तो सुज्ञपणा दाखवून आमच्यासाठी नाही तर ह्या बँकेसाठी, बँकेच्या विकासासाठी आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून त्या बँकेच्या सेवा करायची संधी द्यावी, एवढी कळकळची माझी विनंती करून माझं मी 2 शब्द संपवतो. अर्बन बँकेमध्ये संचालक म्हणून जवळजवळ 30 वर्ष आहे. 30 वर्षामध्ये अजून बाबूराव चित्रकार, महादेव शेलार, आणखी कृष्णा खानापुरी यांच्याजवळ मी सगळं त्यांच्या जवळून त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं वागणूक आणि आत्ताची जे वागणूक बघितला ते भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. जवळजवळ नोकर भरतीचा विषय आला किंवा फर्निचरचा विषय आला, मी त्यावेळेला कुठल्याही कायद्या बँकेची जर हे करायचे असेल, कुठलंही परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही काम करू नका, ही त्यांना मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. फर्निचरचं काम करताना सुद्धा मी त्यांना ज्येष्ठ संचालकांना सांगितलं, तुम्ही DR ऑफिसमधनं कुठल्या ह्या गोष्टीचं खर्च 30 लाखाच्या वरती जर करायचं असेल परमिशन घ्यावं लागतंय. ते काय नाही, आमच्यात आम्ही करतो, असं त्यांच्यात बोलणं होऊन त्यांनी घेतले नाही. जवळजवळ 4 महिने ते बाहेर काढून टाकल्यानंतर भिजत पडलेलं फर्निचर शेवटी परमिशन घेऊन त्यांना काम करावं लागलं. त्याच्यानंतर परत त्यांनी काय ह्या चुका परत करू नका म्हणून त्यांना मी वेळोवेळी सांगितलेलं होतं. मग परत त्यांनी नोकर भरतीचं हे आल्यानंतर हे नोकर भरती पण नाही, आम्ही ते कायदेशीर केलेले आहे, हे केलेलं आहे. मग त्यांनी कुणालाही जवळजवळ आम्हाला तरी विश्वासात घेतलेला नाही. आणि त्यांच्या तर दोघं चौघं कधी खाली कधी वरती म्हणजे असे बोलणारे, कुणाला असं मीटिंगमध्ये कुठलाही विषय त्यांनी स्पष्टमध्ये सांगितलेला नाही. आता तुम्ही विद्यमान संचालक मंडळामधून बाहेर पडला, हो,
एकंदरीत तुम्ही विद्यमान संचालक म्हणून बाहेर पडत असताना हा. म्हणजे बाहेर पडतात याचा अर्थ की त्या संचालक मंडळाने तुम्हाला बाहेर केलं की तुम्ही त्यांच्या तत्वपट्टीने तुम्ही बाहेर पडता? मी स्वतःहून बाहेर पडलं, त्यांनी मला बाहेर जा म्हणून सांगितलेलं नाही. त्यांनी पहिला स्वतः परत ह्याच चुका करणार हे मला समजलेलं. जवळजवळ 3 वर्ष मी त्यांना जवळ 2-2.5-3 वर्ष सांगतच आलो, हे करू नका ते करू. त्यांनी ऐकायच्या मनस्थितीत नाही. शिवाजी काय सांगतोय, चुकीचं सांगतोय, हे सांगतोय, त्यांनी वर्षाला. फक्त मी काय म्हणत होतं, कायदा काय आहे त्याप्रमाणे तुम्ही करा, डेव्हलप करा, बँक सुधारणा करा. ब्रँच सुद्धा काढताना त्यांनी मीटिंगमध्ये मी सुद्धा विषय आलेला त्यावेळेला सांगितलं त्यांना, इथं पारेश्वरला बघा अगोदर काढलेला बंद पडलेत, किंवा बिडीला बेळगावसारख्या ठिकाणी किंवा आमच्या गर्लमुंजी साईडला किंवा जांभोडी साईडला जरा सर्वे करू, त्याला सर्वे करावा लागतोय. ते सगळं विचारात घेऊन आम्ही हे करूया. हे नाही कोणाला न कळता एका ह्याला क्लार्कला हाताशी धरून ते कुठलंही काम बेकायदेशीर करणारा एक माणूस आहे. मी नाव घेत नाही त्याचं. कुठलंही काम बेकायदेशीर करू देणारा आहेच बरोबर आहे म्हणून सांगणारा एक त्यांच्या खाली माणूस आहे, त्याचं नाव घेऊ शकत नाही. आणि अजून अशा घटना घडलेल्या आहेत. आता ह्या मतदार यादीमध्ये सुद्धा 250 नाव बनावट घातलेले आहेत, 250. आणि स्वतः DR ऑफिसमधल्या ऑफिसरनी म्हटले कर्नाटकमध्ये अशी बँक नाही, अशा एवढ्या मोठ्या चुका करणार आहे. परवाच्या ह्याच्यामध्ये स्कुटनी होती त्यावेळेला स्पष्टमध्ये सांगितले त्यांनी, काय ह्या मी बघितलेलं सगळे फिरून अशी बँक कर्नाटक बेळगाव जिल्ह्यामध्ये सोडा, कर्नाटकमध्ये नाही. आणि त्याला सस्पेंड करा म्हणून त्यांनी त्याला मॅनेजरला ह्यांना सांगितलेले आहे की ह्याला तुम्ही ह्या बँकमध्ये ठेवू नका, ह्याला सस्पेंड करा, असं तोंडी सांगितलेलं आहे. परवा जी नोकर भरती झाली, या नोकर भरतीमध्ये जाचकाठी लावण्यात आल्या असं काही उमेदवारांचं मत आहे. शिवाय स्थानिक जे या संस्थेचे जुने भागधारक आहेत, या भागधारक गावातील बऱ्याच मुलांनी अर्ज केले होते पण त्यांना डावलण्यात आलं. या ठिकाणी केवळ मांडवलीचा खेळ चालला असा आरोप अनेक सभासद आणि उमेदवारांकडून झाला. हे खरं आहे का? हो, खरं आहे, खरं आहे. आम्ही सुरुवातीला काय सांगितलं त्यांना, नोकर भरती करायची आहे, ब्रँच हे करायचं आहे, डेव्हलप करूया. परंतु हे बँकेला पुढं झेपतंय काय, बँकेला हे एवढं वाढल्यानंतर तुमची हे कॅपॅसिटी आहे का बाबा, त्याला पगार द्यायचं किंवा आणि FD वाढवायच्या किंवा कर्ज वाढवायचं, हे सगळं आम्ही ध्यानात ठेवूनच करायला पाहिजे. हे ते न करता फक्त आम्ही आता पुढे लोक आम्हाला निवडून देणार नाहीत, आणखी आम्ही ह्या शेवटचंच आमचं आहे, काय मिळालेलं घेऊन जाऊया, असे म्हणजे खाजगीच बोलत होते ते अर्धे लोक. आम्ही काही तुम्हाला असलेलं काय सांगायला. आणि त्याच्यानंतर हे नोकर भरती आले, मी स्पष्ट त्यावेळेला लेखी दिलेलो, हा सगळा विचार करून तुम्ही करूया म्हटल्यानंतर ते मी एकटा पडलो. मारुती कधी म्हणजे त्याला ते काय ऐकायला जात नव्हतं काय माहिती नाही, तो सरळ तिथं बी हो म्हणणार, म्हणजे काय सांगितलेलं होच म्हणत होता तो, त्याला स्पष्ट असं काय सांगत नव्हते. आणि त्याच्यानंतर मी हे सगळं हे केल्यानंतर मी त्या ऑफिसरला भेटलो, तिकडं भेटलो, हे सगळं कायदेशीर केलेलं आहे या सगळ्यांनाच तो सांगत होता. आणि बाकी जे डायरेक्टर आहेत ते काय सांगाल ते, हे चेअरमनला तू विरोध करायचा नाही, असे लोक त्याच्यात बरेच आहेत. पण चेअरमन काही केला तर कोण तुम्ही विरोध करू नका असे सांगणारे जवळजवळ 90% लोक. मग मी एकटा त्याच्यामध्ये विरोध, प्रत्येक गोष्टीला बाबा कायद्याप्रमाणे जा म्हणून मी विरोध करत आलो. करतात त्यांनी कुठल्याही नोकर भरतीमध्ये किंवा काही ते परस्पर एकटाच हा निर्णय घेत होता. मग त्यांचं बाजूला बोलणं होत होतं का हे काय मी बघितलं नव्हतं. तर जवळ परस्पर निर्णय भरपूर झाले, मनमानी कारभार त्यांनी केलेले आहे. आता या ठिकाणी एक आपण जे सभासदांच्यासाठी एक पत्रक काढलाय, या पत्रकामध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी 25 लाख रुपये बँकेने भरायची आहे आणि बँकेला वर्षाकडे 50 ते 60 लाख रुपये नुकसानमध्ये घेतली जाते, हे खरं आहे आणि हे भरपाई कशी होणार? ग्रॅज्युएटी हे पेंडिंग ठेवायची नसते, ग्रॅज्युएटी त्यावेळेला भरायची असते. आणि त्यांनी कोणा सगळ्या समक्ष आमच्या बोर्ड समोर किंवा ह्याच्यासमोर कुठलीही गोष्ट त्यांनी आणत नव्हती. आणि हे ग्रॅज्युएटी ठेवता येत नाही, तुम्ही चौकशी त्याची करा. आणि आता ह्या घडीला बँक म्हणजे डिसेंबरला जर म्हटला तर नुकसानमध्ये आहे. आता एकंदरीत आपण या ठिकाणी विकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहात आणि ही निवडणूक लढवत असताना भागधारकांच्या समोर कोणतं ध्येय आणि कोणता हेतू समोर घेऊन तुमचं संचालक मंडळ जात आहे, उमेदवार जात आहेत? नाही, अजूनपर्यंत जवळ 100-102 वर्षात आमची अर्बन बँक हे झालेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर सोसायट्या पण झालेल्या आहेत. कर्जाची थोडी खरं जे जुने जाणकार आहेत लोक
पूर्वीपासून जे व्यवहार झालेले आहेत त्या लोकांना कोण म्हणजे मागं पुढं भरताना किंवा हे थोडं आमचे इथं पावसाचं किंवा ह्याचं हे बरोबर नसल्यामुळे थोडं मागं पुढे भरायला होत होतं. त्यावेळेला बाबूराव असताना किंवा महादेव शिराळ किंवा कृष्णापुरी ओळखीवरती थोडं कर्ज त्यांना मिळत होतं आणि त्यांना भरपूर असे कायदे का माहिती नव्हते. मग त्यावेळेला खरं मागं पुढं कोण बँकेला फसवलेला अजून तरी मी असं म्हणजे 100% फसवलेला ह्या 30 वर्षात असं बघितलं नाही. चुकून एखादा माणूस मागं पडून ते शेवटी कर्ज भरतच होते. माझं म्हणणं प्रत्येक वेळेला मी म्हणत होतो पूर्वीपासून फक्त सभासदाची बँक आहे. आता आम्हाला बँक सुधारली बरोबर आहे. कोटी 2 कोटी किंवा 5 कोटी कर्ज देताना तुम्ही हे आमचे आणि रिझर्व्ह बँकेवर पण वेळोवेळी सांगितलेलं आहे मोठं कर्ज देताना तुम्ही 4 वेळा विचार करा. जर कर्ज बुडत असेल एक व्यक्तीला तुम्ही 1 करोड दिला हे तुम्ही 100 लोकांना देऊ शकता. 10,000 25,000 50 100 मध्ये तुमचे किती फक्त 10 लोक एखादा 90 लोक तरी तुम्हाला कर्ज भरू शकतात. 1 करोड दिलेल्या माणसात तुम्हाला कर्जच भरणार तुम्ही काय करू शकता. निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांना काय आवाहन करतात. सभासदांना आम्ही हे तरी काढलेलंच आहे त्याच्यामध्ये बरीच माहिती दिलेली आहे. आणखी काय सभासद बंधूंना त्याचा विचार करावा आणि विकास पॅनलला 13 लोकांना एक भरपूर मत देऊन निवडून आणावं. खानापूर कोऑपरेटिव्ह बँक विकास पॅनल खानापूर मार्फत समग्र सभासदांना विनंती करतो की 100 वर्षाची बँक आहे. बँकेला इतिहास आहे. आजूबाजू जंगल भागातले छोटे छोटे खेडे हे बँक अति उत्कृष्ट बँक होतं. तसं बँक दगडीचं बांधकाम घट्ट आहे तसंच सभासद राहून दे बँकात दे आज पण एकदम चांगलं व्यवस्थित चाललेलं. आता काय हे 1 वर्षात आम्ही ऐकू यायला लागलोय त्याला एक धडा शिकून काय कुठं चुकी झाले ते चुकी कसं करेक्ट करून हे बँक फक्त जिल्हा मर्यादित आहे. 100 वर्षाचा बँक म्हणजे बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये तेवढंच ऑपरेट व्हायसारखं आहे. ह्याच्यासाठी आम्ही काय करायचं म्हणजे हे इंटरेस्ट रेट पण व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे आणि हे बँकेला आमचं लोकल खानापूर शहरात राहून दे आणि बँकेत आमचं नंदगड भागात राहून दे इकडं मंतुरगा भागात राहून दे. त्यांनी भरती करताना 7 ZP मध्ये पूर्ण खानापूर भौगोलिक दोघं सगळ्याकडनं पोरं घेतलेलं तर हे काय उठत नव्हतं. आणि काय त्याच्याबद्दल भ्रष्टाचार आम्ही विकिमीडियामध्ये पेपरमध्ये ऐकायला लागलोय ते बंद व्हायला पाहिजे. आणि हे समस्त खानापूर हे समग्र सभासद खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांना एकच विनंती करतो हे नवीन पॅनल आले हे नवीन पॅनलला बरगच मतदानांनी तुम्ही निवडून द्या म्हणून विनंती करून माझं 2 गोष्ट संपवतो. माझं नाव मारुती कृष्णा खानापुरी. माझं चिन्ह आहे कॅमेरा आणि बरोबर मताने मला निवडून द्यावे ही मी सभासदाला विनंती करतो. आभार मानतो. माझं नाव संतोष चंद्रशेखर हंजी. सामान्य उमेदवार म्हणून अर्बन बँकेला निवडणुकीत थांबलेलो आहे. मतदार बंधू भगिनींना विनंती भरघोस मताने मत घालून निवडून द्यायची विनंती करतो. माझं चिन्ह आहे बॅट. चिन्ह आहे कपाशी. मी जनरल मध्ये थांबलो. माझं नाव राजेंद्र बाबुराव चित्रकार. मी सामान्य गटातून उमेदवार म्हणून उभा आहे. माझं चिन्ह आहे बॅट्समन आणि मी शिवाजी चोळाप्पा पाटील. मी ब गटातून उभा आहे. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. मी बाळाराम महादेव शेलार सामान्य गटातून उभा आहे. माझं चिन्ह काचेचा ग्लास आहे. तरी सर्व सभासद बंधूंनी मला भरघोस असं मताने निवडून द्यावं. माझं नाव शांताराम आनंद विटोळकर. तरी मी सामान्य गटातून बसलेलो आहे. माझं चिन्ह आहे तिजोरी. तरी सर्व समाजांनी आम्हाला 13 जणांना भरघोस मताने विजय करून द्यावे. माझं नाव आहे गोविंद दीपक पांडुरंग. मी सामान्य गटातून बसलेलो असून खानापूर कोऑपरेटिव्ह बँक विकास पॅनल मार्फत सामान्य गटातून निवडून आहे. तरी सर्व सभासदांनी मला भरघोस मताने निवडून देऊन माझं चिन्ह माझं AC आहे निवडून देऊन उपकृत करावं. माझं नाव कृष्णा मल्लाप्पा कुंभार. रणजित सिंग इनको.
माझं चिन्ह आहे स्त्री, तो गटातून मी निवडणूक लढवित आहे. तरी आम्हा खानापूर विकास पॅनलला 13 जणांना भरघोस मताने निवडून द्याव्याचं मी जनतेला विनंती करत आहे व आमच्या सर्व सभासदांना विनंती करीत आहे. मी सीताराम नारायण बेगरे, माझं चिन्ह आहे बॅटरी. ही खानापूर कोऑपरेटिव्ह बँकेच्या विकास पॅनलमधून मी निवडणूक लढवत आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 13 उमेदवारांना निवडून द्यावं असे मी सर्व सभासद बंधू भगिनींना नम्र विनंती करतो. महिला उमेदवार म्हणून आमच्याकडे 2 उमेदवार आहेत. एक मंतुरग्यामधून रंजना जयवंत पाटील यांची खूण आहे शिलाई मशीन. 2 शोभा मारुती खानापुरी यांची खूण आहे लेडीज पर्स. एक शेवटचं एसटी गटामधून आमचा उमेदवार आहे राजकुमार शिवाप्पा पाटील यांची खूण आहे द्राक्ष.